चला आज करूयात गौराई फराळामध्ये अगदी उठून दिसणारी मस्त अशी आकर्षक चंपाकळी। तर आज इथे आपण ही जी चंपाकळी बनवलेली आहे ती मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवलेली आहे आणि तरी देखील चंपाकळी अतिशय मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत बनून तयार झाली आहे। ही चंपाकळी आपण पाकामध्ये बनवलेली आहे तरी सुद्धा बघा ही महिनाभर व्यवस्थित टिकते, अजिबात मऊ पडत नाही, छान तशीच्या तशी संपेपर्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत राहते। तर आता ही चंपाकळी कशी बनवायची ते बघूयात। चंपाकळी बनवण्यासाठी आपल्याला सगळं साहित्य घरातील एखादी वाटी किंवा एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी एक वाटी घरात आपण चपातीसाठी जे गव्हाचं पीठ वापरतो ना ते घेतलेलं आहे। आता सारख्याच वाटीने बघा ही चंपाकळी मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हावी याकरता अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। एक वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं। यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे। दोन्ही पिठं व्यवस्थित मिसळून झाली की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन, म्हणजे मग चंपाकळी आपली छान खुसखुशीत होते। तुपाचं मोहन या पिठामध्ये घालून आपल्याला याला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे। कडकडीत करून घेतलेलं तुपाचं मोहन पिठाला छान असं लावून झालं की आता यानंतर आहे ना आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी साधंच पाणी घेतलेलं आहे, थोडं थोडं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे आणि घट्टसर असा पिठाचा आपल्याला गोळा छान असा मळून घ्यायचा आहे। हे पीठ मळत असताना आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे, जसं आपण पुरी बनवण्यासाठी बनवतो ना अगदी तसंच। सैलसर पिठाचा गोळा आपल्याला मळायचा नाही, नाहीतर चंपाकळी कुरकुरीत किंवा खुसखुशीत बनून तयार होत नाही। त्यामुळे हे बघा हे अशा पद्धतीने मी घट्टसर छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि 5-10 मिनिटं पीठ आपल्याला भिजत ठेवायचं। एक 10 मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे। पीठ आपलं व्यवस्थित भिजलंय। आता याला आहे ना मळून पुन्हा एकदा आपण छान असं एकसारखं करून घेऊ। आपण यामध्ये ना तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे याला आहे ना आपल्याला खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, नाहीतर पीठ सैलसर होतं। तर एक फक्त 10 ते 15 मिनिटं आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर काय करायचं, या पिठाला आहे ना मी पोळपाटावर घेतलेलं आहे आणि याचा आपल्याला एकसारखा असा छान दोन्ही हातांच्या मदतीने एक रोल तयार करून घ्यायचा आहे। असा रोल तयार करून घेतला की म्हणजे मग एकसारख्या अशा लाट्या तयार होतात आणि चंपाकळी सुद्धा एकसारख्या बनून तयार होतात। रोल तयार करून झालाय। आता सुरीला तेल किंवा तूप लावून घ्यायचंय आणि सुरीने कट करून बघा याचे आपल्याला एकसारखे असे तुकडे करून घ्यायचे। यामुळे काय होतं, चंपाकळी आपल्या सगळ्या एकाच आकाराच्या एकसारख्या बनून तयार होतात। तर हे बघा सगळे असे हे तुकडे करून घेतले। आता याला हाताने थोडंसं गोलाकार करून पेढ्याप्रमाणे याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर हे बघा इथे मी ह्या सगळ्या लाट्या एकसारख्या तयार करून घेतल्या। त्यापैकी एक लाटी मी कोरड्या पिठामध्ये घोळून घेतलेली आहे। याला आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे। तर याला आहे ना गोलाकार न लाटता आपण थोडंसं अंडाकृती आकारामध्ये लाटून घेणार आहोत किंवा आयताकृती आकारामध्ये याला आपण लाटून घ्यायचं आहे, म्हणजे मग छान असा चंपाकळीचा आकार व्यवस्थित आपल्याला याला देता येईल। आता हे लाटून झालंय, याला आपण आता कट करून घेऊ। सुरीने बघा हे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट करायचं आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला सुरीने याला कट करायचे नाही, नाहीतर याचे तुकडे पडतील। तर थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि याला आहे ना खालपर्यंत असं कट करून घ्यायचं आहे। हे कट करून झाल्यानंतर याचा आपल्याला हे बघा असा गोलाकार रोल तयार करून घ्यायचा आहे आणि दोन्ही टोकाकडचा भाग जो आहे त्याला आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मग चंपाकळी तळत असताना तेलामध्ये सुटत नाही। जास्तीचा जो भाग आहे तो आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे। फक्त हे प्रेस करत असताना व्यवस्थित दाबून आपल्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे मग व्यवस्थित चंपाकळी बनून तयार होते। तर हे बघा छान असा हा चंपाकळीचा आकार देऊन आपण इथे मस्त अशी चंपाकळी बनून तयार केलेली आहे। आता शिल्लक राहिलेल्या ज्या लाट्या आहेत ना त्याच्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने ना छान अशा चंपाकळी तयार करून घेणार आहोत। एकसारख्या आकाराच्या लाट्या तयार केलेल्या असल्यामुळे बघा चंपाकळी सुद्धा एकसारख्या आकाराच्या बनून तयार होतात। चंपाकळी तुम्ही फक्त गौराई फराळासाठीच नाही तर दिवाळी फराळाची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही याला तयार करू शकता। तर हे बघा सगळ्या लाट्यांच्या मी इथे छान अशा एकसारख्या चंपाकळी तयार करून घेतल्या। याला आपण आहे ना तळून घेऊ। तळण्याकरता कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि चंपाकळी बघा इथे मी तेलामध्ये सोडलेली आहे आणि तेलामध्ये चंपाकळी सोडल्याबरोबर अगदी व्यवस्थित चंपाकळीने आकार धरलेला आहे।
मस्त असा ह्याला आकार येतो। आता याला आहे ना आपल्याला मध्यम गॅसवरती छान असं बदामी रंगावरती मस्त खरपूस होईस तोपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅस कुठेही मोठा करायचा नाही, मध्यम गॅसवरतीच याला आपल्याला छान कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर हे बघा 2 ते 3 मिनिटासाठी मध्यम गॅसवरती मी चंपाकळी छान अशा बदामी रंगावरती मस्त खरपूस होईस तोपर्यंत तळून घेतलेले आहेत। याला आता आपण तेलातून बाहेर काढून घेऊ। आता सारख्याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या चंपाकळी सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्यात। तर हे बघा मस्त अशा ह्या चंपाकळी तळून झालेल्या आहेत। तळल्यानंतर छान कुरकुरीत होतात, खायला खरपूस लागतात आणि अजिबात ह्या मऊ पडत नाही। इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तरी सुद्धा चंपाकळी तळल्यानंतर मऊ पडत नाही, तशीच्या तशी ती कुरकुरीत राहते, खरपूस लागते। तर अशा रीतीने इथे आपल्या छान अशा चंपाकळी तळून झालेल्या आहेत। आज इथे आपण पाकातली चंपाकळी बनवतोय, त्यामुळे आपल्याला त्यासाठी लागणारा पाक तयार करायचा आहे। म्हणून आहे ना मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। यामध्ये आपल्याला ना पाऊण वाटी साखर घालायची आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। पाऊण वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे। आता याचा आहे ना आपण पाक तयार करून घेणार आहोत। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता साखर विरघळल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आणखीन 3 ते 4 मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत याची एक तार तयार होत नाही तोपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत। याचा आपल्याला आहे ना एक तारी पाक तयार करायचा आहे। 3-4 मिनिटासाठी हे मिश्रण बघा मी शिजवून घेतले। आता चेक करून बघू पाक तयार झालाय की नाही। 2 बोटांच्या मध्ये पाक घेऊन असा खेचून बघितला तर एक तार तयार होते, याचाच अर्थ आपला व्यवस्थित पाक तयार झालाय। मी आता गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये थोडीशी विलायची पावडर घातलेली आहे। त्यानंतर पाक थंड झाला की आता काय करायचं, एक एक करून चंपाकळी मी यामध्ये घालणार आहे आणि या पाकामध्ये ना याला मी छान असं घोळवून घेणार आहे। म्हणजे मग मस्त पाक याला लागला जातो आणि चंपाकळी सुद्धा खायला खूप छान लागते। तर हे बघा पाकामध्ये घोळवून घेतल्यानंतर ही चंपाकळी खूप जास्त आकर्षक दिसते। बघता क्षणी खावी अशी ही चंपाकळी बनून तयार होते। मस्त अशी कुरकुरीत चंपाकळी बनून तयार होते। आता बाकीच्या चंपाकळी सुद्धा आपण पाकामध्ये अशाच पद्धतीने घोळवून घेणार आहोत। आज इथे आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर करून ही मस्त अशी खरपूस कुरकुरीत चंपाकळी बनवून तयार केलेली आहे। पाकातली बनवलेली असली तरी सुद्धा महिनाभर ही हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित टिकते, अजिबात मऊ पडत नाही, तशीच्या तशी संपेपर्यंत छान अशी कुरकुरीत लागते, खुसखुशीत होते। तर दिवाळीचा फराळ असो किंवा गौराईसाठी केला जाणारा फराळाची शोभा वाढवण्यासाठी ही अतिशय सुंदर, सुबक, आकर्षक दिसणारी चंपाकळी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।